नमस्कार. आज इंटरनॅशनल टायगर डेच्या निमित्ताने मी तुम्हाला वाघ, त्याला असलेले धोके, त्याचे संवर्धन याविषयी माहिती देणार आहे. इंटरनॅशनल टायगर डे हा 29 जुलै रोजी साजरा केला जातो जगभरामध्ये. जसं आपण म्हणतो की एव्हरी डे इज एन्व्हायरमेंट डे, तसं एव्हरी डे इज टायगर डे असं समजून आपण वाघांचे संवर्धन करायला हवे. ते का आणि कसं, म्हणजे आतापर्यंत का संवर्धन करायला हवं आणि ते कशा प्रकारे होत आहे याविषयी आपण या प्रेझेंटेशन मध्ये माहिती घेऊया. इथे वाघाचं सायंटिफिक नेम आपण पाहू शकतो, ते म्हणजे पॅन्थेरा टायग्रिस. पॅन्थेरा या समूहामध्ये वाघ, सिंह, बिबट्या आणि जॅग्वार या चार मार्जार कुळातील प्रजातींचा समावेश होतो. यांच्या गर्जना करण्याच्या गुणधर्मामुळे त्यांना या म्हणजे पॅन्थेरा या गटामध्ये समाविष्ट केलेला आहे. चित्ता जो आहे तो गर्जना करू शकत नाही, त्यामुळे त्याला दुसऱ्या एका सबग्रुपमध्ये त्याला ठेवलेलं आहे. आता वाघ जो आहे, टायगर, ही लार्जेस्ट लिव्हिंग स्पीशीज आहे मार्जार प्रजातीमधली. त्यानंतर IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांच्या मते इंडेंजर्ड असा दर्जा आपण वाघाला दिलेला आहे. भारतासोबतच बांगलादेश, मलेशिया, साऊथ कोरिया आणि म्यानमार या चारही देशांचा राष्ट्रीय प्राणी सुद्धा वाघ आहे. आपल्याला माहिती आहे की बांगलादेश आणि इंडिया यांचा राष्ट्रीय प्राणी रॉयल बेंगॉल टायगर आहे. मलेशियाचा मलायन टायगर आहे. साऊथ कोरियाचा सायबेरियन टायगर, म्यानमारचा इंडो चायनीज टायगर. इथे खाली आपण त्यांचं कशा प्रकारे त्यांचं म्हणजे वाघ हा कुठल्या गटात मोडतो हे आपण इथे पूर्ण पाहू शकतो. त्याचं किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर. त्यातलं ऑर्डर जे आहे ते आपण पाहू शकतो की कार्निवोरा म्हणजे प्राणी जे ॲनिमल्स हू इट मीट, म्हणजे जे मांसाहारी प्राणी आहेत ते कार्निवोरा या गटात मोडतात. सब ऑर्डर फेलिफॉर्मिस म्हणजे कॅट लाईक कार्निवोर, म्हणजे मार्जार कुळातील जे प्राणी आहेत जे मांस खातात. फॅमिली फेलिडे, कॅट्सची बायोलॉजिकल फॅमिली जी आहे ती फेलिडे आहे. त्यानंतर या फॅमिलीमधील मेंबर्स आहेत त्यांना फेलिड असं म्हणतात. सब फॅमिली आपण इथे पाहू शकतो पॅन्थेरिनी, जीनस पॅन्थेरा आणि स्पीशीज पॅन्थेरा टायग्रिस. टायग्रिस म्हणजे ग्रीकमध्ये स्विफ्ट रिव्हर, जी टर्कीमधून उगम पावून इराकमधील पर्शियन गल्फ किंवा अरेबियन गल्फला मिळते. आणि टायगर फॉसिल जे पहिल्यांदा मिळालं ते 2 दशलक्ष वर्षांपूर्वी दक्षिण आशियामध्ये मिळालं. यानंतर टॅक्सॉनॉमी विषयी जाणून घेऊया आपण. 1758 मध्ये कार्ल लिनियस हा जो स्वीडिश प्राणी, वनस्पती आणि जीवशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी आपल्या सिस्टिमा नेचरा या शोध निबंधामध्ये वाघाचा सर्वप्रथम उल्लेख केला आणि त्याला फेलिस टायग्रिस असं नाव दिलं. तेव्हा सर्व मार्जार कुळातील जे प्रजाती होत्या त्यांना फेलिस या गटामध्ये समाविष्ट केलं होतं. त्यानंतर 1929 मध्ये ब्रिटिश टॅक्सॉनॉमिस्ट रिजिनाल्ड पोकॉक यांनी पॅन्थेरा हा जिनस वेगळा करून जे मगाशी उल्लेख केलेले 4 जे प्रजाती होत्या, टायगर, लायन, जॅग्वार आणि लेपर्ड, या चौघांना त्या कुळामध्ये समाविष्ट केलं. तेव्हापासून टायगरला पॅन्थेरा टायग्रिस म्हणून ओळखला जातो. ही जनरल इन्फॉर्मेशन आपण इथे वाघाविषयी जाणून घेऊ. त्याचा लाईफ स्पॅन जो आहे ते 10 ते 15 वर्ष असतो. साधारण जंगलामधलं आपण जर वाघाचं वयोमर्यादा पाहिली तर आतापर्यंत सगळ्यात जास्त 11 वर्षाचं नोंद आहे, म्हणजे जास्तीत जास्त टायगर्सचे 11 वर्षापर्यंत त्यांचं वयोमान असतं. जर कॅप्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं किंवा झू मध्ये जर पाहिलं तर 20 ते 25 वर्षापर्यंतचं वयोमान त्यांचं असतं. इथे आपण त्यांचे साईज आणि वजन पाहू शकतो. 75 ते 260 किलोग्रॅम पर्यंत त्यांचं वजन असतं. त्यानंतर त्यांचं मुख्य अन्न हे अंग्युलेट्स, म्हणजे जे गवत खाणारे प्राणी असतात, हरिण, रानडुक्कर यासारखे, ते त्यांचं मुख्य अन्न आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग थिंग जे आहे वाघाबद्दल ती म्हणजे त्यांचे टेरिटरी मार्क करतात. तर इथे आपण या फोटोमध्ये पाहू शकतो की युरिन स्प्रे करून त्यांची टेरिटरी मार्क करतात. जे नर वाघ जो असतो त्याची टेरिटरी साधारण 60 ते 100 स्क्वेअर किलोमीटर एवढी असते. मादी वाघाची टेरिटरी 20 स्क्वेअर किलोमीटर एवढी असते. काही वेळेला ते युरिन सोबतच त्यांची विष्ठा किंवा झाडावरती पंजाने स्क्रॅप करून सुद्धा त्यांचं टेरिटरी मार्क करतात. इथे जगातले जे टायगर्स आहेत, एकूण 6 प्रजाती आतापर्यंत, म्हणजे आतापर्यंत अस्तित्वात ज्या आहेत त्या 6 प्रजाती आहेत.
आणि 3 प्रजाती ज्या आहेत त्या ऑलरेडी एक्सटिंक्ट झाल्यात. तर या 6 प्रजातींची थोडक्यात माहिती आपण घेऊ आता. पहिला साऊथ चायना टायगर जो आहे, त्याचं नाव पॅन्थेरा टायग्रिस अमोएन्सिस. तो क्रिटिकली एंडेंजर्ड आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते कदाचित वाईल्ड हॅबिटॅट मधून हा नामशेष झालाय आणि केवळ कॅप्टिव्हिटीमध्ये शिल्लक आहे. दुसरा मलायन टायगर, जो मलेशियन वाघ असंही म्हणतात त्याला, पॅन्थेरा टायग्रिस जॅक्सनी, तो सुद्धा इंडेंजर्ड आहे. सुमात्रन टायगर, जो इंडोनेशियन आयलँड ऑफ सुमात्रा इथे वास्तव्य आहे त्याचं, 2019 मध्ये जेव्हा याची गणना झाली होती तेव्हा 400 पेक्षा कमी वाघ शिल्लक होते. हा सुद्धा क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. चौथी जी प्रकार आहे तो सायबेरियन टायगर, याला अमूर टायगर असे म्हणतात. रशियाच्या दक्षिण भागामध्ये आणि उत्तर पूर्व चायनामध्ये हे आढळतात. अमूर उशुरी असा हा जो एक भाग आहे त्या भागामध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि सध्या 500 पेक्षाही कमी संख्या यांची राहिलेली आहे. त्यानंतर इंडो चायनीज टायगर, जो व्हिएतनाम, कंबोडिया, बर्मा, थायलंड, चायना या देशांमध्ये आढळतो. 350 पेक्षाही कमी वाघ सध्या शिल्लक आहेत या प्रजातीचे. हे सुद्धा क्रिटिकली इंडेंजर्ड आहेत. त्यानंतर रॉयल बेंगॉल टायगर हा आपल्या सर्वांना माहिती आहे, जो इंडिया, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या 4 देशांमध्ये मुख्यत्वे आढळतो. याच्या भारतातील स्थितीबद्दल आपण पुढे जाणून घेऊया. आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे जे 3 एक्सटिंक्ट झाले आहेत त्यापैकी बाली टायगर एक आहे, जो 1937 मध्ये एक्सटिंक्ट झाला. जावन टायगर जो आहे तो जावा बेटावरती आढळायचा, तो 1970 मध्ये एक्सटिंक्ट झाला. आणि कॅस्पियन टायगर आहे, जो 20व्या शतकाच्या आधी वाईल्ड मध्ये म्हणजे जंगलामध्ये एकदा त्यांना दिसला होता, परंतु त्यानंतर तो दिसला नाही. त्याच्यानंतर हे जे आपण मॅप वरती पाहू शकतो, जे आता मी तुम्हाला सांगितलं, इंडो चायनीज टायगर म्यानमार, थायलंड अशा देशांमध्ये आढळतो, जे जांभळ्या रंगामध्ये तिकडे मार्क केलंय. तर बेंगॉल टायगर ब्ल्यू कलर मध्ये मार्क केलेलं आहे, जे इंडिया आणि या 4 देशांमध्ये आढळतो. त्यानंतर येल्लो मध्ये जे मार्क केलेलं आहे तो सायबेरियन टायगर, तो मुख्यत्वे कोरिया किंवा या सगळ्या भागामध्ये आढळून येतो. असे हे जे 6 टायगर्स आहेत, 6 प्रजाती आहेत त्या आता आपल्या अजून जगामध्ये आहेत. इंडियामधलं जर आपण विचार केला तर इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये जगाच्या एकूण व्याघ्रसंख्येपैकी 80% व्याघ्रसंख्या आढळून येते. इथे आपण पाहू शकतो की 2 वर्षांचा डेटा आहे, 2018 आणि 2006. तर 2006 पासून भारतामध्ये दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. इकडे 2006 मध्ये भारतामध्ये 1411 वाघ होते. त्यानंतर 2014 मध्ये 2226 वाघ होते. 2018 मध्ये ती संख्या 2967 होती. त्यानंतर म्हणजे हे जे व्याघ्र गणना जी असते ती नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी, नंतर स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या 3 संस्थांतर्फे केली जाते. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जेव्हा मी प्रोजेक्टसाठी 1 वर्ष होते तेव्हा आमच्यासोबत, म्हणजे माझा विषय जो होता तो वेगळा होता, परंतु आमच्यासोबत एक टीम होती जी टायगर मॉनिटरिंग यावरती काम करत होते. त्यांच्यासोबत थोडे 1-2 महिने त्यांच्यासोबत मला व्हॉलंटिअरिंग करण्याचा चान्स मिळाला होता. सो तेव्हा म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळाली होती. सो तेव्हा आम्ही कॅमेरा ट्रॅप्स लावले होते. आणि दुसरं म्हणजे निखित सुर्वे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, जो लेपर्ड्स वरती काम करतोय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, त्याच्यासोबत सुद्धा व्हॉलंटिअरिंगसाठी आम्ही गेलो होतो. तेव्हा कॅमेरा ट्रॅप्स सेट केले होते त्या जंगलामध्ये. ते कॅमेरा ट्रॅप सेट करताना बरीच काळजी घ्यावी लागते की ते पर्टिक्युलर हाईटला लावावे लागतात किंवा अशी जागा बघायला लागते जिकडून वाघ जाऊ शकतो. म्हणजे त्याला वाघाचे जे पॅसेज असतात जिकडून तो ट्रॅव्हल करतो त्या ठिकाणी ते कॅमेरा ट्रॅप्स लावायला लागतात. पूर्वी व्याघ्र गणनेसाठी फक्त पगमार्क किंवा त्यांची विष्ठा यांचाच उपयोग करून ती गणना केली जायची, परंतु त्यामधून अॅक्युरेट रिझल्ट्स यायचे नाहीत. त्यामुळे मग डबल सॅम्पलिंग बेस्ड मेथड वापरायला सुरुवात केली. डबल सॅम्पलिंग बेस्ड मेथडमध्ये कॅमेरा ट्रॅप्सही असतात आणि त्यांचे पग मार्क्स आणि या सर्व गोष्टी सुद्धा, त्या दोन्ही गोष्टींच्या मदतीने वाघाची गणना केली जाते. त्यानंतर आता एक जो आपण मॅपमध्ये मगाशी इथे मॅपमध्ये दिसतंय की आसाममध्ये सुद्धा टायगर्स, म्हणजे 2006 मध्ये तिकडे 70 टायगर्स होते आणि 2018 मध्ये 190 आहेत. तर आता कालच एक बातमी आली होती जी आता आईने सकाळी शेअर केली. त्याच्यामध्ये असं होतं की मानस टायगर रिझर्व जे आसाममध्ये आहे तिकडे 2001 मध्ये एकही टायगर दिसला नव्हता, परंतु 2021च्या रिपोर्टनुसार तिथे 48 टायगर्स आता आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की टायगर्स हे आता म्हणजे वाढू लागले आहेत आपल्या देशातील.
त्यानंतर आपण पुढच्या टायगर बिहेवियर विषयी जाणून घेऊया. टायगर टायगर हा जो आहे तो नॉर्मली सॉलिटरी अॅनिमल आहे, म्हणजे तो एकटा राहतो. परंतु इथे आपण जसं या चित्रामध्ये पाहू शकतो तसं फोटोमध्ये, की जे कब असतात म्हणजे बछडा, ते साधारण दुसऱ्या वर्षापर्यंत त्याच्या आईसोबत राहतात आणि नंतर ते वेगळे राहायला लागतात. टायगर टेरिटोरियल असतो, हे आपण म्हणजे टेरिटरी मार्क करतो हे आपण मागे पाहिलं. त्यांचं मेटिंग जे आहे ते साधारण म्हणजे पूर्ण वर्षभर असतं, परंतु नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यामध्ये ते जास्त प्रमाणामध्ये होतं. त्यानंतर पूर्णपणे जी बछड्याची पूर्ण काळजी असते ती फिमेल घेते, म्हणजे मादी टायगर घेते. आणि दगडांच्या कपारीत किंवा अशा ठिकाणी जिकडे वन्यजीवांपासून धोका नाही अशा ठिकाणी ती त्यांच्या कब्जना वाढवते. जर तुम्ही अमेझॉन प्राईम वरचा शेरनी हा मूवी पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये एंडला जेव्हा ते बछडे त्यांनी दाखवले होते, तर ते अशा प्रकारच्या ज्या प्रकारच्या कपारीमध्ये ठेवले होते दगडाच्या, तशा हॅबिटॅट्स मध्ये नॉर्मली फिमेल त्याच्या कब्जना सांभाळते. त्यानंतर आपण थ्रेट्स बघूया. वाघाला असलेले धोके कुठले आहेत ते पाहू. सर्वप्रथम जो धोका आहे तो म्हणजे पोचिंग. तर एक म्हणजे शिकार, अवैध शिकार. 1875 ते 1925 मध्ये साधारण 80,000 वाघ मारले गेले, असा डेटा आहे एका अभ्यासानुसार. तर शिकार आणि अवैध तस्करी यामध्ये वाघाची त्वचा, त्यांचे काही अवयव, तर त्यांची हाडं, या सर्वांना बरीच मागणी आहे. एका अभ्यासानुसार साधारण प्रतिवर्षी यामध्ये $10 बिलियन एवढा फायदा होतो, जे वाघाची तस्करी आणि पोचिंग करतात त्यांच्यासाठी. दुसरा जो मुद्दा आहे तो लॉस ऑफ हॅबिटॅट, त्यांचा अधिवासाचा विनाश. तर यासाठी सुद्धा बरीच कारणं म्हणता येतील. एक म्हणजे ऍग्रिकल्चर, शेती, नंतर प्लांटेशन्स, त्यानंतर ह्युमन सेटलमेंट, यामुळे जंगलं बऱ्याच प्रमाणात तोडली जातात. यासोबत दुसरा प्रॉब्लेम आहे की सर्व जंगलं ही एकमेकांना कनेक्टेड नाही आहेत. म्हणजे समजा एका जंगलात जर वृक्षतोड झाली, तर त्या जंगलातील वाघाच्या हॅबिटेट जर नष्ट झालं, तर त्या वाघाला दुसऱ्या जंगलामध्ये जाण्यासाठी कुठल्याच प्रकारचं कनेक्शन नाही यामध्ये. मग म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असं म्हणतात. दोन जंगलांना कनेक्ट करणारा जो पॅसेज असतो, तसे पॅसेज आपल्याकडे खूप कमी आहेत. तर त्यांच्या वाईल्ड लाईफ कॉरिडॉर बांधण्यावरती आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे सध्या. त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, मानव वन्यजीव संघर्ष. तर म्हणजे आपण अशा याबद्दलच्या बऱ्याच चर्चा ऐकल्या होत्या की मानव वन्यजीव संघर्ष का सहजीवन, म्हणजे एक्झॅक्टली त्याला कॉन्फ्लिक्ट म्हणायचं का सहजीवन म्हणायचं, अशा चर्चा आपण बऱ्याच वर्षी घेत आलो आहोत. तर म्हणजे हा जो संघर्ष असतो तो माणूस आणि वाघ या दोघांसाठी त्रासदायक ठरतो. माणसांवरती हल्ले होतात किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांना वाघ घेऊन जातो. जास्त प्रमाणामध्ये कुत्रे जर असतील तर ते त्याचं इझी प्रे म्हटलं जातं वाघासाठी, कारण की कुत्रे म्हणजे कम्पेअर्ड टू हरिण आणि बाकीचे जे त्याचे प्रे आहेत त्याच्यापेक्षा कुत्रे त्यांना इझी असतात आणि जे त्यांना म्हणजे ते त्यांना पकडून त्यांना खाण्यासाठी खूप जास्त सोपं पडतं. त्यानंतर वाघांसाठी सुद्धा ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं हे कॉन्फ्लिक्ट, कारण की एकतर दोन ऑप्शन असतात. एकतर वाघाला मारलं जातं किंवा त्याला जंगल अधिवासातून उचलून झू मध्ये किंवा कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवलं जातं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी खूप महत्वाची आहे ती अशी आहे की तेथील स्थानिक लोकांच्या मनात वाघाविषयी नकारात्मक भावना निर्माण होते. म्हणजे कोयनामध्ये जेव्हा आम्ही सर्वे केला होता या बद्दल की तुम्हाला वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट विषयी, तेव्हा तिकडच्या लोकांचंही मत हे होतं की ते जे प्राणी आहेत, वन्य प्राणी, ते आमच्या शेतीच्या जमिनीमध्ये येतात. म्हणजे तिकडे असं आहे की तिकडे प्रॉपर मार्किंग अजून केलेलं नाही की शेत जमीन कुठली, तर जंगलाची जमीन कुठली. तर यामुळे ते असं म्हणतात की जर आम्ही तुमच्या जंगलात जाऊन फळं किंवा असं काही तोडायला नको असेल, तर तुमचे प्राणी हे आमच्या एरियामध्ये यायला नको, असं तिकडच्या लोकांची मनस्थिती आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा जो आहे, जो एक्सेस टुरिझम, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, जे आपण फोटोमध्येही पाहतोय. आत्ताच जोशी सरांनी एक बातमी शेअर केली होती, जी उत्तराखंड मधल्या एक टायगर रिझर्व आणि एका नॅशनल पार्क विषयी होती, की त्यांनी 12ही महिने ते दोन्हीही म्हणजे राजाजी टायगर रिझर्व आणि जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे दोन्ही 12ही महिने टुरिझमसाठी ओपन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर यामध्ये असं आहे की एका साईडला आपण असं म्हणतोय की वाघांची संख्या वाढायला हवी आणि दुसऱ्या साईडला जर आपण टुरिझमसाठी ते सतत ओपन ठेवले तर हे दोन्ही खूप कॉन्ट्राडिक्टरी होत आहे. म्हणजे आता मध्ये एक सर्वे केला होता
नागरहोळे, कान्हा आणि रणथंभोर या 3 ठिकाणी एक सर्व्हे केला होता आत्तामध्ये. त्यामध्ये असं निदर्शनास आलं की 70% पर्यटक जे तिथे येणारे आहेत ते भारतीय आहेत आणि त्यापैकी 100% पैकी एकूण 71% जे पर्यटक आहेत ते केवळ वाघ बघायला त्या नॅशनल पार्क्समध्ये येतात आणि ते कितीही पैसे देऊन वाघ बघायला तयार असतात. तो म्हणजे त्यांचं असं मत आहे की जर वाघ दिसणार असेल तर आम्ही कितीही पैसे देऊ आणि कितीही वेळा पुन्हा पुन्हा इथे येऊ शकतो. आणि त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की आजकालचं टुरिझम हे टायगर सेंट्रिक झालं आहे. त्यानंतर पुढचा जो एक मुद्दा आहे म्हणजे हे 4 जे थ्रेट्स आहेत ते मेन वाघांसाठी आहेत. त्यानंतर क्लायमेट चेंज आणि हे सगळं आहेच, त्या सर्वांचा हा परिणाम आहे. परंतु हे 4 जे थ्रेट्स आहेत ते मेन आपण म्हणू शकतो की वाघांसाठी आहेत. मग याच्यानंतर पुढे असा मुद्दा येतो की वाघाचं संवर्धन का करावं. म्हणजे वाघ हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती आहे, पण त्याचे एक्झॅक्ट कारण काय आहेत तर इथे बघू शकतो आपण की सुंदरबनचं खारफुटीचे जंगल असू दे किंवा भूतानचे बर्फाळलेले डोंगर असू दे किंवा भारतातील घनदाट जंगल असू दे, या सगळ्या ठिकाणी या सगळ्या हॅबिटॅट्स मध्ये वाघ आढळून येतो आणि वाघाला खूप महत्व असल्यामुळे त्याचे अधिवास हे प्रोटेक्ट केले जातात. म्हणजे आता प्रोजेक्ट टायगर आहे त्याविषयी आपण पुढे माहिती करून घेऊया, पण यामुळे वाघाचे अधिवास प्रोटेक्ट केले जातात. त्यामुळे तेथील वनस्पतींचे तेथील जीवविविधतेचे आपोआप संरक्षण होते आणि जंगलाचे फायदे आपल्याला सर्वांना माहितीच आहेत की जंगल किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे वाघाचं संवर्धन केल्यामुळे आपोआपच ते जंगलाचंही संवर्धन होतं. जगातील वाघाचे अधिवास जे आहेत ते 9 मोठ्या वॉटरशेड्सच्या अधिवासामध्ये आहेत. त्यामुळे अशा अधिवासांचे संवर्धन केल्यामुळे पाण्याच्या स्रोतांचं संवर्धन देखील होतं. त्यामुळे वाघाचं संवर्धन महत्वाचं आहे. त्यानंतर वाघ हे आपल्या सर्वांना माहिती असेल की अम्ब्रेला स्पीशीज आहे, म्हणजे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि वाघावर जंगलातील इतर प्रजाती अवलंबून असतात. वाघाच्या संख्येवरती इतर प्रजातींची संख्या अवलंबून असते बऱ्याचदा. म्हणजे यामध्ये एका अभ्यासानुसार असं निदर्शनास आलंय की 30% पेक्षा जास्त हत्ती हे वाघाच्या अधिवासामध्ये राहतात आणि सर्व प्रकारचे प्राणी पक्षी हे त्याच्या अधिवासात वावरतात. त्यामुळे त्यांच्या म्हणजे या सर्व प्रजातींच्या कन्झर्वेशनसाठी वाघाचे कन्झर्वेशन हे महत्वाचे आहे. त्यानंतर पुढचा जो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वाघाचं जे सांस्कृतिक म्हणजे ट्रॅडिशनल महत्व जे आहे वाघाचं. बऱ्याच ठिकाणी आपण वाघोबाला देव मानतात, असं आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अभ्यासामध्ये नोंदी आहे त्याविषयी. भारतातील बऱ्याच भागातील लोक त्याची पूजा करतात, काही ठिकाणी त्याची मंदिरही बांधली आहेत. गुजरातमधील डांग भागातील काही गावांमध्ये त्यांनी लाकडाचा स्टॅच्यू बनवतात ते वाघाचा, त्या मंदिरामध्ये ठेवतात आणि त्याची पूजा करतात. त्यानंतर सुंदरबन मध्ये वाघांना जंगलाचं ओनर समजलं जातं. ओडिसामध्ये बागेश्वर म्हणून वाघाला पूजतात तिकडचे लोक. त्यानंतर मेघालयामधील गारो असू दे किंवा मध्य प्रदेशातील गोंड, कर्नाटकातील काही आदिवासी हे वाघाला आपला संरक्षक म्हणून बघतात. त्यानंतर तमिळनाडूमधील इरुला ही प्रजात आहे. महाराष्ट्रातील धनगर आदिवासी आहेत, ते सुद्धा वाघाला आपला देव मानतात. महाराष्ट्रामध्ये वाघदेव किंवा वाघजाई या नावाने ते खूप प्रसिद्ध आहे आणि या लोकांनी धनगर प्रजातीची अशी त्यांना असं वाटतं की वाघदेव किंवा वाघजाई जी आहे ती त्यांना आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना किंवा त्यांच्या घरातील कुत्रे किंवा हे सगळे जे असतात त्यांना ते वाघ आणि बिबट्यापासून त्यांचं संरक्षण करतात, अशी असा त्यांचा समज आहे. त्यानंतर नॉर्थ ईस्ट मधील मिश्मी ट्राईब जी आहे तेथील आदिवासी आहेत ते वाघांना त्यांचा मोठा भाऊ असं मानतात. तो असं हे सगळे महत्व या सगळ्या कारणांसाठी वाघ हा कन्झर्व व्हायला हवा. आता आपण प्रोजेक्ट टायगर विषयी थोडक्यात माहिती करून घेऊया. टायगर कन्झर्वेशनसाठी 1973 मध्ये भारतात प्रोजेक्ट टायगर लॉन्च करण्यात आला. बेंगॉल टायगरची संख्या नैसर्गिक अधिवासांमध्ये कशी वाढवता येईल किंवा मग आहे ती संख्या कशी टिकवून ठेवता येईल याविषयी प्रोजेक्ट टायगर यावरती विचार करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर सुरू केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ज्या होत्या त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट या नॅशनल पार्कमध्ये याची सुरुवात झाली. साधारण 50 पेक्षा जास्त नॅशनल पार्क्स या प्रकल्पाचा भाग आहेत. उदाहरणार्थ बंदीपूर राजस्थानमधील रणथंबोर, त्यानंतर नागझिरा गुजरातमधील गीर, बांधवगडमधील मध्य प्रदेशातील कान्हा बांधवगड, सुंदरबन, त्यानंतर आसाममधील मानस, त्यानंतर पन्ना, सरिस्का, बक्सा, पेंच, महाराष्ट्रातील ताडोबा, अंधारी हे सगळे जे प्रकल्प आहेत ते या प्रोजेक्ट टायगरचा भाग आहेत. प्रोजेक्ट टायगरचा प्रवास हा जो आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. 1970च्या दरम्यान भारतामध्ये केवळ 1200 वाघ होते.
तेव्हाच असा विचार केला गेला की यांचं कन्झर्वेशन व्हायला हवं. पण आता प्रोजेक्ट टायगरच्या एवढ्या म्हणजे सक्सेस म्हणायला हवा की त्यामुळे आजची संख्या जी आहे ती जवळजवळ 3 ते 4 पट आहे 1200च्या. जसे प्रत्येक प्रकल्पाला काही चॅलेंजेस असतात तसं प्रोजेक्ट टायगरला पण बरेच चॅलेंजेस आले. त्यातलं पहिलं चॅलेंज असं की पूर्वीच्या काळी वन्य प्राण्यांना शिकारीसाठी काही जमिनी राखीव असायच्या. तिथे जाऊन बरेचसे राजे किंवा राजे महाराजे किंवा काही श्रीमंत व्यक्ती शिकार करायच्या. तर या जमिनींचे जे परवाने होते ते रद्द करणं ही खूप कठीण बाब होती, परंतु प्रोजेक्ट टायगरच्या ह्याने ते शक्य झालं. दुसरं चॅलेंज जे होतं ते शिकारीचं होतं, म्हणजे अवैध शिकार ही खूप खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायची. बरेचसे जण त्यांची शिकार करून त्यांची त्वचा आणि हाडे जागतिक बाजारपेठांमध्ये विकायचे. अनेक प्रयत्न करून हा ट्रेड थांबवणं कठीण गेलं आणि आता याविषयी कडक कायदे आहेत, परंतु तरीही अजून थोड्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकतो की ही शिकार सुरू आहे अजूनही. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो सँच्युरीज किंवा रिझर्व्ह हे जेव्हा घोषित होतात तेव्हा तिकडचे जे रहिवासी असतात, जे आधीपासून तिथे राहतात, त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक असतं ते, कारण की तिकडच्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागतं. तर त्यामुळे काही ठिकाणचे रहिवासी प्रोजेक्ट टायगरला विरोध करतात आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणच्या रहिवाशांनी याला विरोधही केला. याचं एक उदाहरण म्हणजे कर्नाटकातील नागरहोळे नॅशनल पार्क जेव्हा तयार करण्यात आलं, घोषित केला, तेव्हा तेथील जेनू कुरुबा ही जी आदिवासी जमात आहे ते अनेक वर्ष तिथे राहत होते आणि त्यांची जमात आहे ती मध गोळा करून त्यांच्यावरती त्याची गुजराण त्यांची सुरू होती त्या जमातीची. पण 1999 मध्ये जेव्हा नागरहोळे टायगर रिझर्व म्हणून घोषित झालं तर तेथील लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आणि 2006 मध्ये तेथील जमिनीचे हक्क त्यांच्याकडून काढून गेले. तर त्यांचं असं मत होतं या सर्वांवरती की म्हणजे फॉरेस्ट सोडून दुसरीकडे स्थलांतरित होणं म्हणजे आमची संस्कृती परंपरा हे सर्व सोडून देणं, कारण की इतक्या वर्षापासून ते या जंगलामध्ये राहत होते आणि त्यांचं सर्वस्व हे जंगलावरती अवलंबून होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप कठीण गेलं. दुसरा अनुभव जो मला स्वतःला आला, सह्याद्री टायगर रिझर्व्ह मध्ये सर्वेसाठी गेलो होतो तेव्हा तिकडच्याही साधारण तिथे अजून अशी गावं होती त्या काळी, म्हणजे साधारण 3 वर्षापूर्वी, जी कोअर झोन मध्ये अजूनही होती. तर आम्ही कोअर आणि बफर असे 2 जंगलाचे भाग असतात. तर कोअर झोन मध्ये कन्स्ट्रक्शन किंवा राहण्यासाठी अलाउड नसतं, कुठल्याही म्हणजे ह्युमन सेटलमेंट अलाउड नसते. सो तिकडे आम्ही त्या कोअर झोन मध्ये सर्वेसाठी गेलो होतो तिकडच्या गावांच्या. तर तेव्हा तिकडचे 70 ते 75% लोकांचं मत होतं की आमचंही जंगल आहे आणि आम्ही इथे बरीच वर्ष राहत आहोत, तर या जंगलाची काळजी आम्ही घेत आहोत. पण आता मग इथे व्याघ्र प्रकल्प झाला म्हणून आम्ही इथून का जायचं, किंवा वाघ इथे पूर्वीपासूनही होते, मग आम्ही इथून आत्ताच का जायचं, असं त्यांचा प्रश्न होता. आणि जे उरलेले रहिवासी होते त्यांचं दुसरा म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून त्यांना तिकडून स्थलांतरित व्हायचं होतं, परंतु मेजॉरिटी ऑफ द लोक जे होते तिकडचे त्यांना तिथेच राहायचं होतं. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या बऱ्याच समस्या समजल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी मला एक काका होते, त्यांनी मला असं विचारलं की तुमच्या घरात समजा तुम्ही तिथे गेले 20 वर्ष राहताय आणि तुमच्या घरात समजा एखादा माणूस आला आणि तो म्हणाला की तुम्ही इथून बाहेर जा, काल परवा आलेली व्यक्ती तुम्हाला असं म्हणाली, तर तुम्हाला कसं वाटेल, असं त्यांनी मला विचारलं. फॉर एक्झाम्पल म्हणजे ह्याचं कसं हे करू शकतो आपण की काल परवा आलेला फॉरेस्ट ऑफिसर जेव्हा तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही इथून सोडून जा, तेव्हा तुम्हाला कसं वाटेल, असं त्यांनी एक विचारलं. कारण की फॉरेस्ट ऑफिसर जे तिथे अपॉइंट होऊन येतात ते दुसऱ्या शहरातील किंवा दुसऱ्या राज्यामधील असतात बऱ्याचदा, त्यामुळे त्यांना ते म्हणजे हे गाव इकडचे लोकल जे असतात ते तिथे खूप वर्षापासून राहत असतात, तर त्यांचं एक नातं जंगलाशी निर्माण झालं असतं. त्यांना ते सोडून जाणं खूप कठीण. हॅबिटॅटला काही जर प्रॉब्लेम झाला तर ते लवकरात लवकर त्यांचे इकोसिस्टम बॅलन्स नीट होण्यासाठी. प्रोजेक्ट टायगरच्या निमित्ताने आपण हा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे अतिशय की वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि नॅशनल पार्क यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे हे आपण जाणून. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की वाईल्ड लाईफ सँच्युरी नॅशनल पार्कचे सेम आहेत, परंतु त्यामध्ये एवढे सगळे फरक आहेत की तिकडे जनावरांची चराई जी आहे ती वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये अलाउड आहे, परंतु नॅशनल पार्कमध्ये अलाउड नाहीये. वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये म्हणजे अभयारण्यामध्ये जी एकही व्यक्ती राहू शकत नाही आतमध्ये, परंतु काही ऍक्टिव्हिटीजना परवानगी आहे. उदाहरणार्थ शेती, लाकडे गोळा करणे, मध, फळे, भाज्या गोळा करणे इत्यादी इत्यादी गोष्टींना परवानगी आहे, परंतु राष्ट्रीय उद्यानामध्ये या सर्वांना बंदी असते. राष्ट्रीय उद्याने जी आहेत ती पॉलिसी मेकर्स किंवा क्रियामक मंडळाच्या मदतीने चालवली जातात, तर अभयारण्य जी आहे ती काही अशासकीय संस्था सुद्धा चालवू शकतात. म्हणजे पॉलिसी मेकर्स किंवा या सर्वांच्या मदतीने अशासकीय संस्था सुद्धा चालवू शकतात. अभयारण्याचे राष्ट्रीय उद्यानामध्ये रूपांतर करण्यात येते. म्हणजे वाईल्ड लाईफ सँच्युरी अभयारण्य जे असतं त्याला अभयारण्य जे असतं त्याला नॅशनल पार्क पेक्षा कमी संरक्षण दिलं जातं.
आणि समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या राष्ट्रीय उद्यानाचं म्हणजे अभयारण्याचं रूपांतर राष्ट्रीय उद्यानामध्ये करता येतं. उदाहरणार्थ आसाम मधील देहिंग पटकाई वाईल्ड लाईफ सँच्युरी जी आहे ते आता 9 जून 2021ला त्याला नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आलं. आणि हा आसाममध्ये 7वा नॅशनल पार्क आहे. तिथे जेव्हा ती आधी वाईल्ड लाईफ सँच्युरी होती तेव्हा तिकडे इलिगल कोल मायनिंग आढळून आलं होत आहे असं. आणि मग तिकडचा फॉरेस्ट ऑफिसर्सनी निर्णय घेतला की आपण अधिक प्रोटेक्शन मिळावं या जमिनीला. त्यामुळे त्यांनी त्याचं नॅशनल वाईल्ड लाईफ सँच्युरीचं नॅशनल पार्कमध्ये रूपांतर केलं. त्यानंतर वाईल्ड लाईफ सँच्युरी जी आहे ती एखाद्या विशिष्ट प्रजातीकरता घोषित करता येते. उदाहरणार्थ भीमाशंकर जे आहे ते शेकरूसाठी बनवलेलं आहे. त्यानंतर ओरिसामधील एक गहीरमाथा टर्टल सँच्युरी आहे ती ऑलिव्ह रिडले टर्टलच्या कन्झर्वेशनसाठी बनवली आहे. दारोजी बेअर सँच्युरी आहे कर्नाटकामध्ये ती अस्वलाच्या संवर्धनासाठी बनवलेली आहे. दाचिगाम सँच्युरी आहे ती काश्मीर स्टॅग या प्राण्याच्या संवर्धनासाठी बनवली आहे. अशा एका पर्टिक्युलर अॅनिमलच्या कन्झर्वेशनसाठी वाईल्ड लाईफ सँच्युरी ही घोषित करू शकतो आपण. परंतु नॅशनल पार्क जो आहे तो हॅबिटॅट कन्झर्वेशनच्या दृष्टीने घोषित केला जातो. यानंतर इंटरनॅशनल टायगर डे विषयी आपण जाणून घेऊया. इंटरनॅशनल टायगर डे मगाशी म्हटल्याप्रमाणे 29 जुलैला दरवर्षी जगभरात साजरा केला जातो. 21 ते 24 नोव्हेंबर 2010 मध्ये 13 देशांमध्ये प्रतिनिधी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे एकत्र आले. तिकडे इंटरनॅशनल टायगर कन्झर्वेशन फोरम असा एक समिट होते त्यासाठी ते एकत्र आले होते. तर हे देश म्हणजे भारत, भूतान, नेपाळ, व्हिएतनाम, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, चीन, रशिया, बांगलादेश, थायलंड आणि लाओस या 13 देशांमधील प्रतिनिधींनी एकत्र येऊन तिथे काही निर्णय घेण्यात आले या समिटमध्ये. तर 2022 हे जे वर्ष आहे ते चायनीज झोडियाक वर्षानुसार टायगर लुनार इयर म्हणून ओळखलं जातं. तर मग त्यांनी असा निर्णय घेतला की 2022 पर्यंत जगातील व्याघ्र संख्या दुप्पट करायची. मग त्याला T*2 करार असं नाव देण्यात आलं. तर याच्यामध्ये असं होतं की या कॉन्फरन्समध्ये 2022 पर्यंत जी संख्या दुप्पट करायची होती त्याच्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. ग्लोबल टायगर रिकव्हरी प्रोग्राम या वेळेला तिकडे तयार करण्यात आला. आणि परंतु जरी ही जी समिट होती ती वाघांची संख्या वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करणारी ठरली तरी वाघांचा होणाऱ्या शिकारी थांबवण्यासाठी यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही दुर्दैवाने. आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की वाघांच्या प्रोडक्टसाठीचं मेन मार्केट जे आहे ते चीन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु या देशाने इलिगल ट्रेड थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं इथे कमिटमेंट किंवा काहीच म्हणजे त्यांनी बळ सुद्धा काढला नाही याविषयी. आणि पण ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी झाली ती म्हणजे बऱ्याच जणांनी उदाहरणार्थ वर्ल्ड बँक किंवा रशियन प्रेसिडेंट पुतीन तेव्हाचे जे होते ते, त्यानंतर फेमस ऍक्टर लिओनार्डो डी कॅप्रिओ आपल्या सर्वांना माहिती आहे. या आणि अशा अनेक संस्थांनी तिकडे साधारण $330 मिलियन या इनिशिएटिव्ह साठी उभे करण्याचं घोषित केलं या समिटमध्ये. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की 3900 म्हणजे साधारण एप्रिल 2016 मध्ये जेव्हा जगभरातील टायगर्सची गणना झाली तेव्हा तिथे साधारण 3090 टायगर्स तेव्हा तिकडे त्यांनी काउंट केले होते जगभरामध्ये. आणि यामध्ये मेनली जो डेटा होता तो इंडिया, रशिया, नेपाळ, बांगलादेश आणि भूतान या 5 देशांमधून मुख्यत्वे ही सर्व माहिती आली होती. त्यामुळे 2010चा विचार जर आपण केला तर 6 वर्षामध्ये जागतिक पातळीवरती 690 वाघ वाढले असं आपण म्हणू शकतो 2010 ते 2016 या 6 वर्षांमध्ये. आणि संख्या दुप्पट करण्याचा करार जो आहे म्हणजे T*2 त्याला आता केवळ एकच वर्ष शिल्लक आहे. आणि आत्ताची संख्या आणि 2022 ची संख्या बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरेल या दृष्टीने. इथे साईडला फोटोमध्ये आपण भारताची व्याघ्र संख्या बघू शकतो. 2006 पासून ते 2018 पर्यंत 12 वर्षामध्ये आपण असं म्हणू शकतो की आपली संख्या जी आहे ती वाघाची दुप्पट झाली आहे भारतामध्ये. त्यानंतर वरती जे दिलेलं आहे ते इंटरनॅशनल टायगर डे ची थीम आहे ती देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हँड्स अशी थीम आहे. अनफॉर्च्युनेटली ही थीम म्हणजे हे खरं आहे अनफॉर्च्युनेटली की वाघांचं संवर्धन हे आपल्या हातात आहे माणसाच्या. म्हणजे एका अर्थाने बघायला गेलं तर आपणच जी सगळी डेव्हलपमेंट किंवा सगळ्या दृष्टीने गोष्टी केल्या त्याचाच परिणाम म्हणून वाघांची संख्या कमी होत आहे. आणि एका अर्थाने हे चांगलंही आहे की ती आपल्या हातात आहे आणि आपण ते आता त्यांची संख्या पुन्हा वाढवू शकतो. तर सर्व देशांनी आणखी चांगल्या प्रकारे जर प्रयत्न केले तर हे शक्य आहे त्यांची संख्या वाढवणं.
आणि साधारण भारताच्या बाबतीत पाहिलं तर इथे आपण पाहिलं की त्यांची संख्या वाढली. तो परंतु म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशाही काही बातम्या येत आहेत की निगेटिव्ह बातम्या सुद्धा येत आहेत आपल्या निदर्शनास की गेल्या 6 महिन्यामध्ये 86 वाघांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्यांच्या म्हणजे अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाघांच्या मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे आणि अभ्यासकांच्या मते जर पूर्ण बेंगॉलचं पॉप्युलेशन जर पाहिलं तर 2070 पर्यंत त्यांचं असं मत आहे की सुंदरबन मधील जे तर अशा बऱ्याचशा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारच्या बातम्या येत आहेत आपल्या निदर्शनास आणि त्यामुळे म्हटल्याप्रमाणे आपण करायला हवं सर्व देशांनी. आणि त्या रशियाच्या कॉन्फरन्सच्या याने जसे सर्व देश एकत्र आले होते तसं अजूनही पुन्हा सर्वांनी एकत्र येऊन त्याविषयी अजून प्रयत्न करायला हवेत. तर शेवटचं एवढंच सांगायचं की ऍक्ट बिफोर इट व्हॅनिशेस फॉर एव्हर. त्यामुळे वाघाचं कन्झर्वेशन जरी संख्या वाढली असेल तरी आपण अजून चांगल्या प्रकारे त्याचं कन्झर्वेशन करू शकतो. थँक्यू.